नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवर। मित्रांनो, सरकारी किंवा अनुदानित शाळांमध्ये नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज एक अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। गेल्या 21 वर्षापासून म्हणजेच 2005 सालापासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचारी भरती जी आहे ती आता अखेर मार्गी लागणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तब्बल 30,000 पदांच्या मेगा भरतीबद्दल, नवीन शैक्षणिक पात्रतेबद्दल आणि तुमच्यासाठी असणाऱ्या सुवर्ण संधीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन आलेला असाल सबस्क्राइब नक्कीच करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकचा वापर करा। तसेच ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट मिळवण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। शासनाने शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी सुधारणा नियम 2026 बनवला असून भरतीचे नवीन निकष जाहीर केलेले आहेत। माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये तब्बल 30,000 पदे रिक्त आहेत। चला तर मग पाहूया कोणत्या पदासाठी किती जागा असण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम कनिष्ठ लिपिक 17,695 पदे आपल्याला पाहायला भेटतील। वरिष्ठ लिपिकची 4,912 पदे, मुख्य लिपिक 923 पदे, लायब्रेरियन म्हणजेच ग्रंथपालची 2118 पदे, प्रयोगशाळा सहाय्यक 9वी 10वी आणि उच्च माध्यमिक मिळून एकूण 6,725 पदे। मित्रांनो, ही आकडेवारी पाहता स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही किती मोठी संधी आहे तुमच्या लक्षात आलंच असेल। आता सर्वात महत्त्वाचा आणि तुमच्या जिव्हाळ्याचा मुद्दा, या पदांसाठी पात्रता काय असणार आहे। शासनाने नवीन नियमानुसार पात्रतेमध्ये मोठे बदल केलेले आहेत, तर ते आपल्याला पाहायचे आहेत। कनिष्ठ लिपिक या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे। तसेच तुमचं टायपिंग पूर्ण असणं गरजेचं असतं, म्हणजे मराठी 30 तसेच इंग्रजी 40 याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे। प्रयोगशाळा सहाय्यकबद्दल पाहिलं तर जे विद्यार्थी 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण आहेत त्यांच्यासाठी इथं थेट संधी निर्माण होते। शिपाई पदासाठी पाहिलं तर पूर्वी कमी शिक्षण चालत असे, पण आता किमान 12वी उत्तीर्ण असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। ग्रंथपाल यासाठी तुमच्याकडे ग्रंथालय विज्ञान म्हणजेच लायब्ररी सायन्समधील पदवी किंवा पदविका असणे गरजेचं आहे, डिग्री तुमच्याकडं झालेली पाहिजे। याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वरिष्ठ आणि मुख्य लिपिक ही पदे कनिष्ठ लिपिकांमधून पदोन्नतीने भरली जाणार आहेत, तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे। जर तुम्ही पदवीधर आहात पण तुमच्याकडे टायपिंगचे प्रमाणपत्र नाही आहे, तर वेळ न घालवता टायपिंग क्लासेसला प्रवेश घ्या। कनिष्ठ लिपिक पदाच्या 17,000हून अधिक जागा रिक्त आहेत। दुसरी गोष्ट, तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे उदाहरणार्थ जातीचा दाखला, नॉन क्रिमिलियर, डोमासाईल आजच अपडेट करून ठेवा, ऐन वेळी धावपळ व्हायला नको। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, भरती प्रक्रिया ही मेरिट किंवा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून होणार, त्यामुळे तुम्ही सध्या करत असलेला अभ्यास, इतर सेवा परीक्षांचा अभ्यास उदाहरणार्थ जसं मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता हे चालूच ठेवा। हा अभ्यास तुम्हाला इथे नक्कीच कामी येणार आहे। उच्च शिक्षित उमेदवारांना शासनाने या निमित्ताने एक भक्कम पर्याय खुला करून दिलेला आहे। 21 वर्षानंतर आलेली ही महाभरती संधी अजिबात सोडू नका। या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जसे येईल तसे मी तुम्हाला या चॅनलवर सविस्तर सांगेल। तुम्हाला यांपैकी कोणत्या पदाबद्दल सर्वात जास्त उत्सुकता आहे ते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या गरजू मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच अचूक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।